1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिनी जे आहे ते पुणे मुंबई एक्सप्रेसवेवरील या मिसिंग लिंकचं जे आहे ते उद्घाटन झालं। त्यानंतर आपण पाहू शकतो की आता दोन्हीही लेन जे आहेत त्या ठिकाणी सुरू झालेले आहेत। आपण आता पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या लेनवर आहोत। आपण पाहू शकतो की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जी आहे ती वाहतूक सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहिलं तर या ठिकाणी अनेक वाहनं जी आहेत ती या ठिकाणी जात आहेत। याचप्रमाणे आता पाहिलं तर अनेक कॉल्स जे पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर जे नियंत्रण कक्ष जे आहेत त्यामध्ये अनेक कॉल्स येत असतात की अमुक अमुक ठिकाणी जे आहेत त्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहेत। मात्र कालपासून कुठलाही कॉल जो आहे तो या नियंत्रण कक्षाला मिळाला नसल्याची माहिती जी आहे ती समोर येते। आपल्यासोबत इथं पोलीस देखील आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की काय नक्की परिस्थिती आहे, कशा प्रकारे हा रस्ता जो आहे तो सुरू आहे। सर काय सांगाल, कालपासून पुण्याहून मुंबईला जाणारी लेन सुरू झाली, परवा दिवशी ती सुरू झाली होती, मात्र आपण यानंतर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचे कॉल तुम्हाला येत असतील। आता काय परिस्थिती आहे मिसिंग लिंक सुरू झाल्यापासून? मिसिंग लिंक सुरू झाल्यापासून बऱ्यापैकी अवेअरनेस चांगला झालेला आहे आणि जे प्रमाण होतं मिसिंग लिंकच्या अगोदर म्हणजे वाहतूक कोंडी संदर्भात जे कॉल प्राप्त व्हायचे नगण्य झालेत, म्हणजे नसल्यात जमा झालेले आहेत आणि लोकांचाही प्रवास सुखकर झालेला आहे। कुठलाही अपघात मिसिंग लिंकमध्ये झालेला नाही आहे। प्रवासी लोक सुखकर करत आहेत। हेवी जड वाहन वाहतूक, पेट्रोलियमच्या गाड्या, गॅसच्या गाड्या यांना अवेअरनेसमुळे ते योग्य जुन्या ओढ हायवेने ते जात आहेत, त्यामुळे काही अडचण नाही। नक्कीच आपण पाहिलं तर कालपासून जे आहे ते कंट्रोल रूमला कुठल्याही प्रकारच्या पद्धतीची वाहतूक कोंडी जी आहे ती पुणे मुंबई एक्सप्रेसवर नसल्याची माहिती जी आहे ती आता आपल्याकडून पोलिसांकडून मिळालेली पाहायला मिळत आहे। कॅमेरामन विशाल शिंदे, समीर रणजित जाधव, TV9 मराठी, लोणावळा, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।